आत्ताच मगाशी आम्ही आनंदी म्हणले की येणारा हा निवडणूक हा कार्यकर्त्याचा निवडणूक आहे. या अगोदरच्या निवडणुका लोकसभेच्या झाल्यात आणि त्यानंतर आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे. महानगरपालिकेमध्ये आज 3 ते 4 3.5 वर्ष झालं नगरसेवक नाही आहे, पण आपले नगरसेवक आजही नगरसेवकासारखं काम आपल्या सगळ्यांचं करत असतात. आपण फोन केलं तरी जाऊन येतात आणि आपले काही आणि जिथं कोणी नाही तिथं आपला आनंद नेता जाधव आहे आणि त्या सगळ्या कामं करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. आणि म्हणूनच आज येणाऱ्या निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. आमच्या दोन्ही नेत्यांचं म्हणणं, आपल्या राष्ट्रवादी व शिवसेने त्यांचंही म्हणणं आहे की आपण ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा लढविलं यापुढेही तुम्ही आमच्या बरोबरच राहायला पाहिजे, आपण सगळे मिळून लढवायला पाहिजे. जरूर त्याचाही विचार केला जाईल आणि आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला एक चांगल्या प्रकारे या भागातून ज्यांनी आपलं फक्त निवडणुका लढविलं घरी बसलं असं चालणार नाही आहे. या कुठेतरी आपल्याला बदल व्हायला पाहिजे. ज्यांनी सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी जाऊन जातो त्यांनाच तिकीट मिळणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांना सांगतो की राजाभाऊंनाही मी सांगितलेलं आहे, राजाभाऊ काकडेंचंही मला मी बोललेलं आहे की बाबा आपण काहीतरी थोडं बहुत आनंद नेता जाधवांना काही थोडं बहुत या अगोदर जेव्हा महानगरपालिकेवर निवडून गेले होते त्यांना कालावधी कमी मिळालेला आहे. या पुढच्या वेळेमध्ये कालावधीमध्ये आपण 5 वर्षाचा कालावधी त्यांना देऊ. पण आज मी सांगू शकत नाही की आता मी जाहीर करू शकत नाही की आनंद नेताला जाधवला तिकीट दिलं, पण जरूर काम करणाऱ्याच्या पाठीमागे राहणारे भारतीय जनता पक्ष आहे आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागे बळ आणि ताकद देणारा हा पक्ष आणि कार्यकर्त्याच्या बरोबरच राहणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही आजपर्यंत आमच्या पाठीमागे राहिलं, तुमचा आशीर्वाद ठेवलं, असंच या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावर ठेवावं एवढं तुमच्या सगळ्या समोर प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवितो. आजच्या या 2 कोटी कामाचं उद्घाटन आपल्या सगळ्या युतीच्या नेत्यामध्ये सगळ्यांनी मिळून केलं आणि या कामाचं लवकरात लवकर काम 2 दिवसामध्ये चालू होतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आपल्या कोणाच्या घरामध्ये पाणी येणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. आणि पिण्याचा पाणी हे जोडत आपल्याला ज्या कमी दाबाने येत होतं तेही चांगल्या प्रकारे येईल आणि राहिलेले रस्तेही पूर्ण करण्यात येईल एवढं मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. आणि पुन्हा एकदा मी आनंद नेता जाधव यांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद.